नमस्ते विद्यार्थियों, आप सबको तरल बाड़ो हिंदी शिक्षण यूट्यूब चैनल में स्वागत करती हूँ। इस वीडियो में हम 10वीं कक्षा की पाठ कश्मीरी से पढ़ते हैं। इसका लेखक है प्रेमचंद जी। पहले उनका परिचय कर लेते हैं। नाम मुंशी प्रेमचंद। उनका जन्म 31 जुलाई 1880 में हुआ था। उनकी प्रमुख रचनाएं हैं गोदान, सेवा सदन, निर्मला आदि। प्रेमचंद की कहानियाँ मानस सरोवर नाम से संकलित है। तो शब्दार्थ देखते हैं बच्चों। पहले मेवा फरोश, ताज़े फल बेचने वाला। नीम कौड़ी, नीम का फल। लौंडा, छोकरा, बालक। मोल भाव, मूल्य। तराजू, तकड़ी। कायदा, नियम। गलना, किसी वस्तु का घनत्व कम होना। बेदाग, साफ। सुराह, छेद। ಬೇರ್ एक प्रकार का फल, ನಾವು ಬೋರೆ ಹಣ್ಣು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ। ಭಾಂಪ್ಲೇನ, ಪಹಚಾನನ, ಗುರುತಿಸು। ಚೌಕಾನ್, सचेत। साह, लेन देन। चटाक, तौल। रेवड़ी, मिठाई। पाठ का आशय देखते हैं बच्चों। खरीदारी करते समय सावधानी नहीं बरते तो धोखा खाने की संभावना होती है। प्रेमचंद जी को एक बार अनुभव हुआ था, कश्मीरी सेब खरीदते समय धोखा हुआ था, तो इसीलिए वो हमें सचेत करते हैं, सावधानी बरतने के सुझाव देते हैं। बाजार में होने वाली धोखेबाजी का परिचय भी इस पाठ में हमें मिलता है। इस कहानी में बाजार में लोगों के साथ होने वाले धोखेबाजी का प्रकाश डाला गया है और खरीदारी करते समय सावधानी बरतने की आवश्यकता पर जोर दिया गया है। कल शाम को चौक में 2-4 ज़रूरी चीज़ें खरीदने गया था। पंजाबी मेवा फरोशों की दुकानें रास्ते में ही पड़ती है। प्रेमचंद जी ಅವರು ಖರೀದಿ ಮಾಡಲು ಪೇಟೆಗೆ ಹೊರಟರು। मेवा फरोश यानी ताज़े फल बेचने वालों की दुकान पर गए। एक दुकान पर बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब नजर आए। ಕೆಂಪು ಬಣ್ಣದ ಗುಲಾಬಿಗಳು, गुलाबी सेब। उसको देखकर उनकी जी ललचा उठा, खरीदिಸುವ आसे आयिತು ಅವರಿಗೆ। आजकल शिक्षित समाज में विटामिन और प्रोटीन के शब्दों में विचार करने की प्रवृत्ति हो गई है। सेब ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯದಲ್ವಾ, ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿ ಇರುವವರು ಖರೀದಿಸ್ತಾರೆ। तो हमारे प्रेमचंद जी सेब खरीदने के लिए तैयार हो गई। टमाटो को पहले कोई न पूछता था, अब टमाटो भोजन का आवश्यक अंग बन गया है। गाजर भी पहले गरीबों के पेट भरने की चीज़ थी। अमीर लोग तो उसका हलवा ही खाते थे, मगर अब पता चला है कि गाजर में भी बहुत विटामिन है, इसलिए गाजर को भी मेजों पर स्थान मिलने लगा है। ಇಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಮ್ಮ ಪ್ರೇಮಚಂದ್ ಜಿ ಅವರು ತರಕಾರಿಯ ಒಂದು ಮಹತ್ವವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಕ್ಯಾರೆಟನ್ನು ಅದರ ಒಂದು ಆರೋಗ್ಯದ ಗುಣ ಇರೋದರಿಂದ ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಅದನ್ನು ಬಳಸೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದಾರಲ್ವಾ। सेब के विषय में तो यह कहा जाने लगा है कि एक सेब रोज खाइए तो आपको डॉक्टरों की ज़रूरत न रहेगी। ಸೇಬ್ ಅಂತೂ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ವಾಕ್ಯವೇ ಇದೆ, ಏನು, ಪ್ರತಿದಿನ ಒಂದು ಸೇಬನ್ನು ತಿನ್ನಿರಿ, ವೈದ್ಯರನ್ನು ದೂರವಿಡಿ ಎಂದು ಅಲ್ವಾ। डॉक्टर से बचने के लिए हम नीम कौड़ी तक खाने को तैयार हो सकते हैं। नीम कौड़ी यानी नीम का फल, ಬೇವಿನ ಹಣ್ಣು ಎಷ್ಟು ಕಹಿಯಾಗಿರುತ್ತೆ, ಆದರೆ ಅದರ ಔಷಧಿಯ ಗುಣವನ್ನು ನೋಡಿ ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ತಿಂತೇವೆ, ಅಂದರೆ ಔಷಧಿಗೋಸ್ಕರ ಆರೋಗ್ಯದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ತಿಂತೇವಲ್ಲ। सेब तो रस और स्वाद में अगर आम से बढ़कर नहीं है तो घटकर भी नहीं।
ಆದರೆ ಸೇಬಂತೂ ತುಂಬ ರುಚಿಯಾಗಿರುತ್ತೆ. ಇಷ್ಟು ರುಚಿ ಅಂದರೆ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಕ್ಕೆ ಸಮವಾಗಿ ನಿಲ್ಲುತ್ತೆ ಇದು. सेब को यह स्थान मिल चुका है. अब वह केवल स्वाद की चीज़ नहीं है, उसमें गुण भी है. हमने दुकानदार से मोल भाव किया और आधा से सेब मांगे. ಈ ರೀತಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಸೇಬು ಸ್ವಾದದಲ್ಲೂ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ, ಅದರಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣ ಕೂಡ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಪ್ರೇಮ್ಚಂದ್ಜಿಯವರು ಅಂಗಡಿಯವನ ಜೊತೆಗೆ ಮೂಲ್ಯವನ್ನು ಮಾತಾಡಿ ಆದಾಸೆ मांगे. दुकानदार ने कहा, बाबूजी बड़े मज़ेदार सेब है, खास कश्मीर के, आप ले जाएं, खाकर तबीयत खुश हो जाएगी. ಅಂಗಡಿಯವನು ಹೇಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ ನೋಡಿ, ಬಾಬೂಜಿ ಬಡೇ ಮಜೆದಾರ್ ಸೇಬ್ ಹೈ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸೇಬ್, ಖಾಸ್ ಕಾಶ್ಮೀರ್ಗೆ, ಇದು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದೆ? ಕಾಶ್ಮೀರದಿಂದನೇ ಬಂದಿದೆ. आप ले जाए खाकर तबीयत खुश हो जाएगी. ತಗೊಂಡೋಗಿ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ತಿಂದ್ಬಿಟ್ಟು ನೀವು ನಿಮ್ಮ ಖುಷಿ ಪಡ್ತೀರಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. मैंने रुमाल निकाल कर उसे देते हुए कहा, चुन चुन कर रखना. ನಮ್ಮ ಪ್ರೇಮ್ಚಂದ್ಜಿಯವರು ಖರೀದಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ರುಮಾಲನ್ನು ಕೂಡ ಕೊಡ್ತಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಕೊಡಪ್ಪ, ಆರಿಸಿ ನೀನೇ ಕೊಡು ಅಂತ ನಂಬಿ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅವನ್ನ. इस पाठ का प्रमुख अंश है बच्चों, आजकल विटामिन और प्रोटीन के बारे में विचार किया जाता है. टमाटर और गाजर को पहले कोई नहीं पूछता था. रोज़ एक सेब खाने से हमें डॉक्टरों की ज़रूरत ना रहेगी. याद रखिए बच्चों. अगला पाठ देखते हैं. दुकानदार ने तराजू उठाई और अपने नौकर से बोला, सुनो, आधा से कश्मीरी सेब निकाला, चुन कर लाना. ಅಂಗಡಿಯವನು ಆ ಹುಡುಗನಿಗೆ ಸೇಬನ್ನು ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾನೆ. ಲೋಂಡಾ 4 सेब लाया. दुकानदार ने तौला, एक लिफाफे में उन्हें रखा और रुमाल में बांध कर मुझे दे दिया. मैंने 4 आने उसके हाथ में रखे. ಹುಡುಗ 4 ಸೇಬನ್ನು ತಂದು ಕೊಡ್ತಾನೆ. ಅಂಗಡಿಯವನು ಅದನ್ನು ತೂಕ ಮಾಡಿ ಒಂದು ಪೇಪರಲ್ಲಿ ಸುತ್ತಬಿಟ್ಟು ಆ ರುಮಾಲಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಕೊಡ್ತಾನೆ. ಘರ್ ಆಕರ್ ಲಿಫಾಫಾ ಜೋಂಕಾ ತ್ಯೂ ರಖ್ ದಿಯಾ. ಹಾಗೆ ಇಟ್ಬಿಟ್ರು ಪ್ರೇಮ್ಚಂದ್ಜಿ ಮನೆಗೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟದನ್ನ. ರಾತ್ ಕೋ ಸೇಬ್ ಯಾ ಕೋಯಿ ದೂಸರಾ ಫಲ್ ಖಾನೆ ಕಾ ಫಾಯ್ದಾ ನಹೀ ಹೈ. ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತು ಹಣ್ಣನ್ನು ತಿನ್ನುವ ಪ್ರಯೋಜನಗಳು ಇರೋದಿಲ್ಲ. ಫಲ್ ಖಾನೆ ಕಾ ಸಮಯ ತೋ ಪ್ರಾತಃ ಕಾಲ ಹೇ. ಹಣ್ಣಿನ ಅಂಶ ನಿಮ್ಮ ದೇಹಕ್ಕೆ ಸಿಗಬೇಕು, ಅದರ ಒಂದು ಪ್ರಯೋಜನ ಆಗಬೇಕಪ್ಪ ಅಂದರೆ ಹಣ್ಣನ್ನು ನೀವು ಪ್ರಾತಃ ಕಾಲದಲ್ಲಿ ತಿಂಡಿ ತಿನ್ನುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ತಿನ್ನಬೇಕು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. आज सुबह मुँह हाथ धोकर जो नाश्ता करने के लिए एक सेब निकाला तो सड़ा हुआ था. ತಿಂಡಿ ತಿನ್ನೋಣ ಅಂತ ಒಂದು ಸೇಬ್ ತಿನ್ನೋಣ ಅಂತ ನೋಡ್ತಾರೆ, ಏನಾಗಿದೆ? एक सेब सड़ा हुआ था. 1 रुपये के आकार का छिलका गल गया था, उसमें छिलका गल गया है. समझा, रात को दुकानदार ने देखा ना होगा. ಏನೋ ಅಂಗಡಿಯವನು ಮಿಸ್ ಹಾಕ್ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ. तो दूसरा निकाला मगर यह आधा सड़ा हुआ था. ಇದು ಅರ್ಧ ಕೊಳ್ತೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. अब संदेह हुआ. ಈಗ ಅಂಗಡಿಯವನ ಮೇಲೆ ಸಂದೇಹವಾಗುತ್ತೆ ಪ್ರೇಮ್ಚಂದ್ ಅವ್ರಿಗೆ. दुकानदार ने मुझे धोखा तो नहीं दिया है. तीसरा सेब निकाला. यह सड़ा तो ना था मगर एक तरफ दबकर बिल्कुल पिचक गया था. ಇದು ಕೊಳ್ತೋಗಿರಲಿಲ್ಲ, ಆದರೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಒತ್ತುಬಿಟ್ಟಿದೆ, ತಿನ್ನಕ್ಕಂತೂ ಬರೋದಿಲ್ಲ. ಚೌತಾ ದೇಖ ವಹ ಯೂಂ ತೋ ಬೇದಾಗ್ ತಾ. ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಲೆ ಇರಲಿಲ್ಲ. ದಾಗ್ ಅಂದರೆ ಕಲೆ, ಬೇದಾಗ್ ಕಲೆ ಇಲ್ಲ. ಮಗರ್ ಉಸ್ಮೆ ಖಾಲ ಸುರಾಖ್ ಥಾ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಆಳವಾದ ತೂತಾಗಿದೆ. ಜೈಸೆ ಅಕ್ಸರ್ ಬೇರೋಮೆ ಹೋತಾ ಹೈ. ಬೋರೆ ಹಣ್ಣಿನಲ್ಲಾಗಿರುತ್ತಲ್ಲ, ಅಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಹುಳ ಹಿಡಿದಿರುತ್ತೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ತೂತಾಗಿರುವಂಥ ಹಣ್ಣನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಒಳಗಡೆ ತುಂಬ ಹುಳಗಳಿರುತ್ತೆ. ಕಾಟಾ ತೋ ಭೀತರ್ ವೈಸೆ ಹಿ ದಬ್ಬೆ ಜೈಸೆ ಬೇರ್ ಮೇ ಹೋತೆ ಹಿ. ಬೋರೆ ಹಣ್ಣಿನ ಒಳಗೆ ಆಗಿರುತ್ತಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ಕಲೆಗಳಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಒಳಗೆಲ್ಲ, ಹುಳ ತಿಂದಿದೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ಏಕ್ ಸೇಬ್ ಬಿ ಖಾನೆ ಲಾಯಕ್ ನಹಿ. 4 ಸೇಬ್ ತಂದರು,
4ರಲ್ಲಿ 1 ಕೂಡ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾಗಿಲ್ಲ. 4 आने पैसों का इतना गम ना हुआ जितना समाज ने इस चारित्रिक पतन का. ದುಡ್ಡೇನೋ ಹೋಯಿತು, ಆದರೆ ಇಷ್ಟು ಮೋಸ ಅಲ್ಲ, ಅದು ತುಂಬ ಅವರಿಗೆ ಬೇಜಾರು ತರುತ್ತೆ. दुकानदार ने जानबूझकर मेरे साथ धोखेबाजी का व्यवहार किया. एक सेब सड़ा हुआ तो होता तो मैं उसका क्षमा के योग्य मत समझता. सोचता उसकी निगाह ना पड़ी होगी, मगर चारों के चारों खराब निकल जाए. ಇನ್ನು ಒಂದು ಕೊಳ್ತಿದೆಯಪ್ಪ ಅಂದರೆ ಏನು ಬಿಡಪ್ಪ ನೋಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಆದರೆ 4ಕ್ಕೆ 4 ಸೇಬುಗಳು ಕೂಡ ಹಾಳಾಗಿದೆ. ಇಂತಹ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಅಂಗಡಿಯವರು. इस पाठ का प्रमुखांश देखते हैं. तीसरा सेब बिल्कुल पिचक गया था. चौथे में काला सुराख था, धब्बे थे. लेखक को दुख हुआ कि दुकानदार ने जानबूझकर धोखेबाजी की है. अल्वा विद्यार्थिगळे, तो अगला पठ्य भाग देखते हैं. यह तो साफ धोखा है, मगर इस धोखे में मेरा भी सहयोग था. मेरे उसके हाथ में रुमाल रख देना मानो उसे धोखा देने की प्रेरणा थी. ನೋಡಿ, ಅವನೇನೋ ಮೋಸಗಾರ ಅಂಗಡಿಯವನು, ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಲೇಖಕರ ತಪ್ಪು ಕೂಡ ಇದೆ. ಏನು, ಅವನನ್ನು ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಅವನನ್ನು ನಂಬಿ ಅವನ ಕೈಲೇ ರುಮಾಲನ್ನು ಕೊಟ್ಬಿಟ್ರು ಅವರು, ಸೇಬನ್ನು ಹಾಕಿಕೊಡು ಅಂತ. ಅದು ಅವರ ತಪ್ಪಾಗಿತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. उसने भांप लिया कि यह महाशय अपनी आंखों से काम लेने वाले जीव नहीं है और ना इतने चौकस है कि घर से लौटाने आए. चौकस यानी सचेत. ಈ ಮನುಷ್ಯ ಎಚ್ಚರವಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ಅವನು ಅಂದಾಜು ಮಾಡಿಕೊಂಡ. ಆದ್ಮಿ ಬೇಯಿಮಾನಿ ತಬಿ ಕರ್ತಾ ಹೈ ಜಬ್ ಉಸೆ ಅವಸರ್ ಮಿಲ್ತಾ ಹೈ. ನೋಡಿ, ನಾವು ಅಂಗಡಿಯವನನ್ನು ಬೈಯೋದಲ್ಲ, ಅವನು ಯಾವಾಗ ಅವನು ಮೋಸ ಮಾಡ್ತಾನೆ, ನಾವು ಅವನಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಾಗ ಅಲ್ವಾ. ಬೇಯಿಮಾನಿ ಕಾ ಅವಸರ್ ದೇನಾ ಚಾಹೆ ವಹ ಅಪ್ನೆ ढीलेपन से हो या सहज विश्वास से ಬೇಯಿಮಾನಿ ಮೇ ಸಹಯೋಗ ದೇನಾ ಹೈ. ನೋಡ್ರಿ, ನಮ್ಮ ಆಲಸ್ಯವಿರ್ಬೋದು, ಆದರೆ ನಾವು ಅವನಿಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ, ಅವನು ಅಪ್ರಾಮಾಣಿಕನಾಗಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಕೂಡ ಸಹಕಾರ ನೀಡಿದ್ವಿ. पढ़े लिखे बाबुओं और कर्मचारियों पर तो अब कोई विश्वास नहीं करता. ನೋಡ್ರಿ, ಓದಂಥ ಆಫೀಸ್ಗಳಲ್ಲಿ ಅವರೇ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. किसी थाने या कचहरी या म्यूनसिपालिटी में चले जाइए, आपकी ऐसी दुर्गति होगी कि आप बड़ी से बड़ी हानि उठाकर भी उधर ना जाएंगी. ಈ ಕಚೇರಿಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಒಂದು ಲಂಚ್ಗಳನ್ನು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ತುಂಬಿ ಹೋಗಿದೆ ಅಲ್ವಾ. पहले ऐसा नहीं था, व्यापारियों की साख बनी हुई थी. यूं तौल में चाहे चटाक आधा चटाक कस ले, लेकिन आप उन्हें 5 की जगह भूल से 10 के नोट दे आते तो आपको घबराने की कोई ज़रूरत न थी. ನೋಡ್ರಿ, ಹಿಂದೆ ಹೀಗಿರಲಿಲ್ಲ. ವ್ಯಾಪಾರಿಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಕಾಣ್ತಾ ಇತ್ತು. आपके रुपये सुरक्षित थे. मुझे याद है एक बार मैंने मुहर्रम के मेले में एक दुकानदार से 1 पैसे की रेवड़ियाँ ली थी और पैसे की जगह अटन्नी दे आया था. घर आकर जब अपनी भूल मालूम हुई तो दुकानदार के पास दौड़ा गया. ಇದಕ್ಕೆ ಪೂರಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಪ್ರೇಮಚಂದ್ ಅವರು ಒಂದು ಘಟನೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಮ್ಮೆ ಅವರು ಮೊಹರಂನಲ್ಲಿ ಅವರು ರೇವಡಿ ಅಂದರೆ ಒಂದು ಸಿಹಿ ಖಾದ್ಯ ಖರೀದಿ ಮಾಡುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಹಣವನ್ನು ನೀಡಿರ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಹೋಗಿ ಕೇಳ್ತಾರೆ. ಆಶಾ ನಹಿ ಥಿ ಕಿ वह अटन्नी लौटाएगा आप पर, लेकिन उसने प्रसन्न चित्त से अटन्नी लौटा दी और उल्टे मुझसे क्षमा मांगी. ನೋಡಿ, ಇಂಥ ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಅಲ್ವಾ. ಅವನು ಹಣವನ್ನು ಹಿಂತಿರುಗಿಸಿದಲ್ಲದೆ ಇವರಲ್ಲಿ ಕ್ಷಮೆ ಕೂಡ ಕೇಳ್ತಾನೆ. यहाँ कश्मीरी सेब के नाम से सड़े हुए सेब बेचे जाते हैं. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಎಂಥ ಘಟನೆ ಆಯಿತು, ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಆ ಅಂಗಡಿಯವನು ಕೊಳ್ತಿರುವಂತಹ ಸೇಬ್ಗಳನ್ನು ನೀಡಿದ್ದಾನೆ. मुझे आशा है
पाठक बाजार में जाकर मेरी तरह आंखें ना बंद कर लिया करेंगे, नहीं तो उन्हें भी कश्मीरी से भी मिलेंगे. ಇಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಮಗೆ ಪ್ರೇಮ್ಚಂದ್ ಅವರು ಹೇಳುವಂತಹ ವಿಷಯ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, खरीदारी करते समय सावधान नहीं बरते तो धोखा होने की संभावना होती है. ನಾವು ಖರೀದಿಯನ್ನು ಮಾಡುವಾಗ ಕಣ್ಮುಚ್ಕೋಬಾರ್ದು, ನಾವು ಅದನ್ನು ಎಚ್ಚರವಾಗಿದ್ದು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ? ಧನ್ಯವಾದ.